जेन झी सध्या सगळ्यांच्या तोंडी असलेला शब्द. साधारण 1997 ते 2012 या कालावधीत जन्माला आलेली मुलं, म्हणजे साधारण 14 ते 28-29 असं वय. ही पिढी म्हणजे जेन झी. सतत स्मार्टफोन, हाय स्पीड इंटरनेट, सोशल मीडिया याच्या प्रभावाखाली असलेली. अख्खी दुनियाच तंत्रज्ञानाच्या रूपात खिशात घेऊन फिरणारी. सतत मोबाईलमध्ये बुडालेली, दिवसभर कानाला हेडफोन लावून बसणारी, ही काय आजची पिढी? असं म्हणत यांच्याकडे जरासं नकारात्मक नजरेनं बघितलं जातं. परंतु गेल्या काही आठवड्यांमध्ये दिल्लीमध्ये हजारो जेनझी तरुणांनी त्यांचा स्क्रीन सोडून सामूहिक कृती करण्यात आपली नजर वळवली आणि त्यांच्या मनात धुमसत असलेल्या संतापाला प्रकट होण्यासाठी जागा मिळाली. दिल्लीत झालेल्या आंदोलनात व्यक्त होणारी ही तरुण पिढी ही अतिशय अस्वस्थ होती आणि कोणत्याही फिल्टरशिवाय, कोणत्याही तार्किक अडथळ्याशिवाय स्वतःला व्यक्त करताना दिसली. पण त्यांची भाषा, त्यांची वृत्ती, त्यांचा दृष्टिकोन आणि एकूणच त्यांची देहबोली बघून बहुतांश पालकांचं धाबं दणाणलं. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. काही महिन्यांपूर्वी एका मोठ्या पदावरील व्यक्तीने उपरोधिक भाषेमध्ये तरुणांना झुरळाची उपमा दिली आणि ते अपमानास्पद वाटल्यानं बेरोजगार तरुणांच्या समर्थनार्थ झुरळ हेच लेबल वापरून कॉकरोच जनता पार्टी तयार झाली आणि सरकारला दखल घ्यायला भाग पडणारं आंदोलन त्यांनी केलं. अतिशय हिडीस, असभ्य, अभद्र पद्धतीने भावना व्यक्त झाल्या. समाज माध्यमावर धुमाकूळ घालणारे ते व्हिडिओ बघून आपलीही याच वयातली मुलं, आंदोलनात भाग न घेतलेली, बाहेर असंच वागतात का? अशीच भाषा बोलतात का? याबद्दल पालकांना जी भीती वाटू लागली ती अतिशय स्वाभाविक आहे. भारताचं भविष्य सुरक्षित हातात आहे की नाही याबद्दल काळजी वाटणं देखील स्वाभाविक आहे. पण खरंच इतकी निराशाजनक परिस्थिती आहे का? तेही बघायला हवं ना. अर्थात या आंदोलनाच्या राजकीय पार्श्वभूमीवर मी काही बोलणार नाही. तर या आंदोलनात दिसून आलेल्या तरुणाईच्या वागण्यावर, त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीवर आपल्याला बोलायचं आहे. तर यात जाणवलेल्या काही बाबी कोणत्या? तर पहिलं म्हणजे जेव्हा या तरुणांसाठी कॉकरोच ह्या शब्दाचा वापर केला गेला, तेव्हा याच नावाचा वापर या तरुणांनी, म्हणजे ज्याला बंडखोर विनियोग असं म्हणतात तसा केला. तेच लेबल स्वीकारलं आणि त्याचं रूपांतर झुरळ जनता पार्टीत केलं. म्हणजे आपल्यासाठी कोणी अपमानजनक शब्द वापरला, तर तो सहर्ष स्वीकारून ज्याने वापरला त्याचं ते भावनिक शस्त्रच प्रभावहीन करायचं. त्याला सबव्हर्सिव्ह अप्रोप्रिएशन म्हणतात. बचावाचा हा एक प्रकार आहे. दुसरं म्हणजे या मुला-मुलींच्या वागणुकीत गांभीर्याचा अभाव दिसला. थिल्लरपणा, अश्लील भाषा, पितामहासमान असणाऱ्या देशाच्या मुख्य व्यक्तीवर अत्यंत घाणेरड्या शब्दात व्यक्तिगत टीका, लाजिरवाणे उथळ स्टँडअप कॉमेडी केल्यासारखे स्लोगन्स, म्हणजे स्टँडअप कॉमेडी चांगली असते पण उथळ. चित्रविचित्र कपडे, स्पायडरमॅनचे मुखवटे, बॅटमॅनचे मुखवटे, अत्यंत उपरोधिक आणि गलिच्छ मीम्स हे बघणं आधीच्या पिढीसाठी धक्कादायक होतं. कारण आंदोलन किंवा चळवळ असं म्हटलं, की वेगळं चित्र डोळ्यापुढे येतं, जे एखाद्या नेतृत्वाच्या आदेशानुसार घडतंय. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर्ड हायरार्की असते. पण पीअर टू पीअर डिजिटल नेटवर्कमध्ये वाढलेली ही जेन हॉरिझॉन्टली काम करते. ती नेत्याच्या नाही, तर समविचारी समवयीनांच्या शोधात असते. आदेशाच्या नाही, तर नेटवर्कच्या शोधात असते. तसंही बहुतांश जेन म्हणजे सगळे नाहीत बरं का, प्रेझेंटमध्येच वागते. आत्ताचं आत्ता, पुढचं पुढे. त्यामुळे या वास्तविकतेला रिअल टाईममध्ये दाखवणं ही त्यांची प्रवृत्ती या आंदोलनात पण दिसली. मग जेव्हा अधिकाऱ्यांनी जंतर-मंतर किंवा पार्लमेंटजवळ मोठाले बॅरिकेड्स लावले, अश्रुधूर सोडले, सेल्युलर इंटरनेट ब्लॅकआउट लागू केले, तेव्हा या तरुणांनी ह्या उपायांना पण बगल दिली आणि म्हणूनच त्यांच्यावर जे निर्बंध लावले, ते त्यांनी सहज तोडून टाकले, किंबहुना त्यांनी ते अधिक चेकाळलेत. ऑफलाईन संवाद ॲप्स डाउनलोड केले, डिसेंट्रलाइज्ड सोशल नेटवर्किंगनुसार टिकून राहिले. कोणत्याही प्रस्थापित पक्षाच्या आहारी न जाता वैचारिक स्वातंत्र्य आणि स्वनियंत्रण यावर भर दिला. अतिशय गलिच्छ भाषा वापरून सवंग प्रसिद्धीही मिळवण्याचा प्रयत्न केला. अर्थात या तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अनेकांनी निशाणे साधले. यांनी तापवलेल्या तव्यावर आपल्या पोळ्या भाजवून घेतल्या. पण
गावाच्या जत्रेत देखील हौशे, नवशे, गवशे असतातच ना. मग ह्या मॉडर्न जत्रेमध्ये आपल्याला काही गवसताय का? असा प्रयत्न जर कोणी केला, तर त्यात नवीन काय? किंबहुना अशा जत्रा आयोजित करण्यामध्ये ते पुढाकारही घेतात किंवा काही घटक तर अशा जत्रांची वाटच बघत असतात. पण आपला तो विषय नव्हे. आपला मुद्दा आहे आपल्या मुलांना म्हणजे आपल्या भारताच्या भविष्याला सभ्य आणि सुसंस्कृत, जबाबदार बनवणं. या जनरेशनचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलांचं वागणं बघून बाकी जेन पालक नक्कीच चिंतेत पडले. आपल्यासमोर गप्प राहणारे, आपल्या दुनियेत बुडालेले आपले मुलं बाहेर जाऊन संतापाचा उद्रेक असा करतात? माझे हे मुलं असं बोलत असेल का? अशी चिंता वाटणं अतिशय स्वाभाविक आहे. पण तसं नाही. समाज माध्यमांवर दिसणाऱ्या व्हिडिओमधून म्हणजे डोळ्यासमोर जेवढं दिसतंय किंवा जेवढे जेन दिसतायत, तेवढे म्हणजे काही सगळे पूर्णच जेन नाही ना. कारण जंतर मंतरवरती मोकाट सुटलेल्या, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असं समजणाऱ्या, उचकवणाऱ्या गर्दीत देखील अंतर्गत विरोधाभास देखील होता. याच जनरेशनच्या अनेकांनी म्हणजे सारासार विचार करणाऱ्या अनेकांनी जेव्हा त्यांना कळलं, की आपला ज्याच्यासाठी वापर केला जातोय, तो आपला मुद्दा नाही, तेव्हा त्यातून ते बाहेर पडले. एकीकडे एक गट तीव्र, विचित्र पद्धतीने आपला स्फोटक राग व्यक्त करीत होता. त्याचवेळी दुसरा गट स्वयंनियंत्रणाची एक मोठी जबाबदारी पार पाडत होता. तोही याच जेन प्रतिनिधी होता, त्याच वयाचा होता. नैतिक अधिकार टिकवून ठेवण्यासाठी आपल्याच समवयीन मित्रमंडळींना असभ्यता टाळण्याचा आग्रह करीत होता. शांतपणे आपलं म्हणणं किंवा अतिशय चांगल्या पद्धतीने स्लोगन्स मांडूनही जे प्रयत्न करत होते, ते देखील याच वयातले यांच्याच म्हणजे जनरेशनचे प्रतिनिधी होते, जेनझीच होते. असंख्य विद्यार्थी आपल्या मित्रमंडळींना अपमानास्पद भाषा वापरणं थांबवा, ह्याचं आवाहन करत होते. कारण अशी अश्लील भाषा वापरल्याने आपण आपली नैतिक भूमिका गमावण्याची भीती आहे आणि ज्यासाठी आपण जमलो आहोत, त्या व्यवस्थेतील सुधारणांसाठी आपल्या ज्या मागण्या आपण करतो आहोत, त्या कमकुवत होतील ह्याचं भान त्यांना होतं. म्हणजे एकीकडे जर एक गट आक्रमक होत गलिच्छ पद्धतीने देशाच्या प्रमुख व्यक्तींवर, पोलिसांविरुद्ध अतिशय शिवीगाळ करत होता, त्याच वेळेला दुसरा गट सक्रियपणे त्याचा प्रतिकारही करत होता. त्यामुळे सोशल मीडियावर जरीचे दिसत असलं, तरी देखील प्रत्यक्ष आंदोलनामध्ये असलेल्या प्रत्येक जेन तशी भाषा, असभ्य वागणूक केलेली नाही. मग जिकडे-तिकडे कुठलंही चॅनेल उघडा, कुठलंही सोशल मीडिया उघडा, अस्वस्थ करणाऱ्या बातम्या आणि बघताना लाजिरवाणं वाटेल, असे अस्वस्थ करणारे व्हिडिओ दिसले. म्हणजे मग तेवढंच सुरू होतं का? तर अजिबातच नाही. दुसरी ही शांत आणि अतिशय डिसेंट म्हणता येईल अशी बाजू होतीच ना. परंतु शक्यतो सनसनीखेज म्हणजे ज्याला जास्त व्ह्यूअरशिप मिळेल असं काहीतरी दाखवणं हा अप्रोच काही नवीन नाही. आणि दुसरं म्हणजे अल्गोरिदम. आपण ज्या प्रकारचा कंटेंट कन्झ्युम करतो, त्या विषयाचे व्हिडिओ बघतो, त्याच विषयाचे रील्स किंवा व्हिडिओ आपल्या समोर येत जातात, ज्याला इको चेंबर म्हटलं जातं. म्हणजे एक पाहिल्याने पुन्हा तसंच पुढे येतं. मग परत तेच पाहिलं जातं आणि परत तेच येत जातं. आणि मग वाटतं की अरे बापरे! हे संपूर्ण आंदोलनच इतकं असभ्य आणि अश्लील होतं का काय? पण तसं नाही. प्रत्यक्षात असभ्य वागणारे आणि सभ्यपणे शिक्षा हमारा अधिकार है, आम्हाला न्याय हवा, अशा घोषणा देणारे पण होते. मग प्रश्न पडतो, ह्या मुलांच्या तोंडी गलिच्छ, हीन दर्जाची भाषा का? तर म्हणजे मी आता जागेचा उल्लेख करणार नाही, पण 11 वर्ष चाललेल्या एका लिंग्विस्टिक अभ्यासाच्या संशोधनात असं आढळून आलंय, की जवळ त्यांनी 70,000 लोकांचा सर्व्हे केला आणि त्यांना आढळून आलं, की प्रचंड प्रमाणामध्ये रोजच्या साध्या संभाषणात नियमितपणे अतिशय शिवराळ, अपमानास्पद भाषा वापरल्या जाते आणि ती इतकी सहज वापरल्या जाते, की ते काहीतरी चुकीचं आहे हे आता वाटत पण नाही. म्हणजे या अभ्यासात असं आणखीन आढळून आलंय, की असं शाब्दिक गैरवर्तन, म्हणजे मी त्याला शाब्दिक बलात्कारच म्हणते. हा केवळ पुरुष नाही, तर मोठ्या संख्येनं महिला देखील अशा भाषा वापरतात. त्यामुळे हे वर्तन सामान्य आणि बरोबर नक्कीच होत नाही. म्हणजे खूप लोकं करतात म्हणून बरोबर होतच नाही ते. ते चुकीचंच आहे. पण त्यांना ह्याची सवय झाली आहे म्हणून ते सहज त्यांच्या तोंडात येतं. मग अशा जेव्हा तीव्र भावनेच्या उद्रेकामध्ये समवयीन आपल्यासोबत असताना, भडकवणारा सगळा तो क्राउड असताना अशी भाषा वापरायची नाही. हा विवेक जागा कसा राहील? जे सुरू आहे त्याची मजा घेत रस्त्यावरची भाषा थेट शिवीगाळीच्या रूपात त्यांच्या तोंडातून बाहेर पडली. आणि जोडीला सध्या ओ-टी-टीवर दिसणाऱ्या तथाकथित वैचारिक स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल ते दाखवणाऱ्या
कुटुंबासोबत पाहता येणार नाही ह्याची काळजी घेणाऱ्या, सॉफ्ट पॉर्न वाटाव्या अशा वेब सीरीज यांचा भडीमार सुरूच असतो. ज्याच्यामध्ये प्रचंड गालीगलोच, हिंसा, चरित्रहनन हे इतकं नॉर्मलाईज होतं आहे आणि वाईट वाटतं, की ते ग्लॅमराईज पण होतंय. म्हणजे असे शब्द वापरणारे कूल, न वापरणारे गावंढळ. तेव्हा कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येक पालकाने अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण सगळे असे नाहीत ना. या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा गुकेश सारखा बुद्धिबळपटू पण आहेच. दंडक्रम पारायण करून एक नवीन विक्रम पुढे ठेवणारा 19 वर्षाचा वेदमूर्ती देवव्रत रेखे हा पण जेनझीच आहे. तेव्हा सरसकट या पिढीला नावं ठेवून चालणार नाही. ह्या काही मंडळींच्या वागण्याने आपण व्यथित झालो असलो, तरी आपल्या मुलांना म्हणजे आता मला वाटतं जेन झी तर आहेतच, पण जे जेन अल्फांचे पालक आहेत, त्यांनी तर विशेष प्रयत्न करायला हवे, की आपल्या मुलांना चारित्र्यवान बनवण्याचा प्रयत्न आपल्याला कसा करता येईल. कारण त्यांच्यात असलेली प्रचंड ऊर्जा सत्कारणी लावण्यासाठी पालकांनाच प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी संवाद साधणं, त्यांना विचार मांडायला मुभा देणं, त्यांच्या भावनांना दाबून न टाकता योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवणं आणि मुख्य म्हणजे आपल्या संस्कारांवर, आपल्या मूल्यांवर, आपल्या निर्णयांवर विश्वास ठेवायला शिकवणं. ही केवळ कौटुंबिक नाही, तर सामाजिक आणि राष्ट्रीय गरज देखील आहे. आणि मला वाटतं ह्या जबाबदारीचं भान ह्या आंदोलनाच्या निमित्ताने प्रकर्षाने प्रत्येकाला यायला हवं. पटतंय ना? तेव्हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही सांगा. तुमच्या जेन झीचे तुमचे मुलं असतील, जेन अल्फा तुमचे मुलं असतील, तर तुमच्या ज्या काही चिंता आहेत त्या लिहा आणि तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकता हे पण शेअर करा. सो स्टे ट्यून्ड एंड थँक्स फॉर वॉचिंग.